गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आजचा हा नवीन व्लॉग खूपच वेळ होणार आहे, कारण की आम्ही भावंड सगळे निघालेले आहेत आता आमच्या इथल्या मोरसागर या डोंगरावरती ट्रेकिंगसाठी. आणि हे बघा सगळे लाईनीत जात आहेत, बाकीचे पुढे गेलेत. तर आता गेल्या वर्षी तर आम्ही 11 जूनलाच गेलेले, कारण की गेल्या वर्षी मे महिन्यामधूनच पाणी होता, मे महिन्यापासूनच सुरू झालेला. तर त्यावेळेस सगळं काही हिरवगाळ होतं. आणि आता तर 20 तारीख आली जूनची, 21 तारीख आली, पण अजून पण पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही. तुमच्याकडे पडलाय का मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण माहिती असेल ह्या वर्षी पाण्याला एवढा उशीर का होतोय, कारण की आता बोलते तसं मी की आपली जी माणसं आहेत ती झाडं झुडपं तोडतात आणि आता डोंगराच्या भागात किंवा जंगलाच्या भागात शेती करायचा विचार करतात. पण आपण हा विचार नाही करत की आपण जर झाडं तोडली तर आपल्यालाच ते महागात जाईल असं. आपल्याला भेटेल. आम्ही रानभाजीच्या शोधात पण आलेले आहेत, आणि आपल्याला रानभाजी भेटली तर आपण ती पण घरी घेऊन जाऊ आणि ती पण बनवू आणि तुम्हालाही आम्ही शेअर करू. मित्रांनो, खूप दमलो होतो, थोडंसं पाणी पिलं आणि परत आम्ही आमच्या ट्रेकिंग पॉइंटला आता निघत आहे. बाकी सगळे गेले, मी खूप थकते म्हणून मी सगळ्यात लास्ट आहे. अजून भरपूर जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, तो आमचा ट्रेकिंग पॉइंट आहे आणि आम्ही अर्ध्या रस्त्याला पोहोचलो आहे. बाकी वरती आहेत. आम्ही पण आता लवकर जायचा प्रयत्न करतो. भरपूर घाम येते, भरपूर गरमी आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या ट्रेकिंग पॉइंट वरती पोहोचलेले आहेत आणि इथं थोडासा आराम करून आता बघा सगळे रेस्ट करायला लागलेत, पार्टी करायला लागलेत. म्हणजे थोडस एनर्जी ड्रिंक, आमची खाऊ आणि आमचे थंडे आणि आमचं साऊंड पण आम्ही घेऊन आलेले आहेत. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा वाटतोय आणि इथून खूप चांगलं असं फील होतंय. आणि दिस इज मी. आणि तुम्हाला पण असं फिरायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही पण डोंगरावरती जा. खूप थकवा येतो चढायला, पण तरी पण मग जेव्हा आपण फायनली ट्रेकिंग पॉइंट वर पोहोचतो तेव्हा खूपच आनंद वाटतो आणि त्या गोष्टीचा रिग्रेट होत नाही. तर तुम्ही पण नक्की या. तर मित्रांनो, आम्ही आता आमचं म्हणजे थंड वगैरे करून झालेलं आहे आणि तुम्ही माझ्या मागचं हे व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असं आहे. आणि इथून इकडचा जो हा व्ह्यू आहे हा खूपच सुंदर आहे. आणि आमच्या मित्रांनी आता मस्त असा भावंडांनी आता जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे, हे बघा. आणि मला एक खूप दुर्मिळ वस्तू भेटलेली आहे जी आम्ही लहानपणी खायची, आणि ती म्हणजे हे बघा, ही आहे चिवणं. म्हणजे चिमणं शिवणं असं आम्ही बोलतो. आणि ही लहानपणी आम्ही भरपूर अशी फोडून खायचे आणि आता पण मला भेटलेली आहेत. आता आमच्याकडे तर भेटत नाही, पण आता डोंगरावर आले तर आम्हाला भेटलेली आहेत. आणि हे बघा, हे काही मुलं इकडे आलेले आय थिंक रानभाजी शोधायला, पण ते पण फिरायलाच आलेले आहेत. तर आता बघा, इकडे आमची चूल झालेली आहे रेडी. आणि आता आम्ही मस्त असं जेवण बनवू, आपलं वनभोजन, डोंगरावरलं जेवण. किती सुंदर असं ना. तुम्ही पण कधीतरी या आणि तुम्ही पण असं ट्रेकिंग करा, मस्त असं वनभोजन करा. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आमचा इथे एक कांड झालेला आणि तो म्हणजे माझ्या मैत्रिणीला विंचू चावलेला. आता सध्या आम्ही तिथंच मस्त अशी चूल बनवलेली आहे. आणि हे सगळं बघा, खूप माणसं. आणि हे बघा आमचं गावठी नमक म्हणजे गारा. आता आम्ही तांदूळ बनवतोय आणि आमचा म्हणजे प्लॅन आहे पुलाव बनवायचा. तर आम्ही मस्त असा आता पुलाव बनवू. हे बघा आमचं सामान. हे बघा ऋषीने बटाटे कापलेले आहेत
जय लसूण करतोय, आमचा सुनील आहे तो कांदा कापतोय, अतुल मस्त कसा टोमॅटो कापतोय. आता आम्ही हे बघा भाजीसाठी कपशी ठेवलेली आहे आणि हे बघा आम्ही तांदूळ काढून ठेवलेले आहेत शिजवून. आणि ही आमचे बाकीचे माणूस आणि आता बनाने वाले हैं, तुमने तो कभी खाई नहीं होगी, गरीब हो. आता आम्ही मस्त असे बटाटे भिजून घेतलेले आहेत, आता ते आम्ही खाणार आहेत. हे बघा त्याच्यावरती मस्त असा मिरची पावडर टाकत आहेत आणि मी इकडे आराम करते कारण की खूप थकलेले आहे, कधीपासून उभीच फिरते बिचारी. ते बोलतात मला नाही सांगते देणार तर मी घेणार ना. आता आम्ही सगळ्याच्या एकदम म्हणजे वरच्या टोकावरती आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागचं बॅकग्राऊंड कसं आहे एकदम. अशा जागेवर आहे जिथून मला हा स्टार रायपूर इकडे आहे आणि इकडे दहेला कांदरवाडी इकडे आहे, इकडे बापूर आहे, इकडे बापूगाव आमचं बांधर आणि हा धनाने बाळ, तिकडे सायवन, किनवलीचा ते डोंगर बघा छान असं. तर आता आम्ही इकडे आलेले आहे आणि हा बघा गंभीरगड किती असा सुंदरपणे इथं दिसतोय, खूपच छान दिसतोय तो. आणि मी इथं राहून राहून खूप घाबरत आहे, मला भीती वाटत आहे. मी एवढ्या टोकावरती म्हणजे काहीच हातात नसताना मी पहिल्याच रात्री मला भीती वाटते. आता मला उतरायची घाई चढली तर आता मी उतरण्याचा प्रयत्न करते. तर आपण थोड्याच वेळात परत भेटू. हॅलो मित्रांनो, तर तुम्हाला माहितीच आहे की आम्ही इथं आमच्या मोरसागरा डोंगरावरती आलेले आहे आणि आता तुम्ही माझा हा जो व्ह्यू बघता हा कितीतरी सुंदर झालेला आहे. आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 4:30 झालेले आहेत. आम्ही सनसेटची वाट बघत होतो पण आता विचार आला की सकाळपासून आहे तर आता भरपूर उशीर होईल, त्याच्यामुळे जाऊ दे सनसेट नेक्स्ट टाइम बघू. पण तुम्ही हा आताचे व्ह्यू बघा किती भारी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तो महालक्ष्मीचा डोंगर कितीतरी छान असा इथून दिसतोय आणि हा सगळा व्ह्यू बघा किती असा सुंदर दिसतोय. आणि हा कनेरी डोंगर बघा. तर मित्रांनो आम्ही इकडे आलेले होते डोंगरावरती, मस्त असं जेवण बनवलं, मस्त अशी मजा पण केली. पण आम्ही जेवढा इकडे प्लास्टिकच्या बॉटल्स आणलेल्या, जेवढा आम्ही कचरा केलेला, पिशव्या आणलेल्या, तेवढा हा बघा आम्ही सगळं क्लीन केलेला आहे. तर तुम्ही पण एक असं काही करू नका कारण की आपण निसर्गाला खूप हानी करतो. तर असं नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्ही करू नका. आम्ही तर आलेलो होतो पण आम्ही सगळं व्यवस्थित कचरा वगैरे बॅगेत घेतलेला आहे. तर आता आम्ही चाललेले आहेत घरी. बाय बाय. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या ह्या बाजूने किती मोठ्या मोठ्या दगडी आहेत आमच्या डोंगरावरती. इथं एकाच ठिकाणी भरपूर अशा मोठमोठ्या आहेत आणि छान अशा आकाराचे आहेत. आणि आम्ही वरती पण जाऊन आलेले पण तेव्हा आम्ही शूट नव्हतं केलेलं, तर आता शूट केलेलं आहे. तर आता आम्ही सगळ्यात लास्ट आहेत. तर आता आपण पटापट घरी जाऊ, पटापट उतरू. तर मित्रांनो फायनली आम्ही आता आमच्या गावात खाली पोहोचलेले आहेत आणि आम्हाला जेवढं काय माझ्या व्हिडिओमध्ये दाखवता आलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही सांगा तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला. आणि आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.